चला तर आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 2 चे काही प्रॉब्लेम्स पाहू जे MCQ आहेत ते स्वतः सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल नंबर जो 2 आहे त्यावरचे डिपेंडेंट एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. एक्झाम्पल नंबर 3 आहे त्यावर डिपेंडेंट एक्झाम्पल घेतलेला आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 4, find the diagonal of rectangle whose length is 16 centimeter. एका म्हणजे डायगोनल फाइंड करायचं आहे. रेक्टँगलची लेंथ जी दिलेली आहे ती आहे 16 सेंटीमीटर आणि एरिया इज गिवन 192 सेंटीमीटर. So from the given information, here we find the first breadth of rectangle. We know length into breadth equal to area of rectangle. It is formula to find the area of rectangle. But length is given. Length is 16 into breadth equal to area also given 192. Therefore breadth equal to 192 divided by 16. Therefore breadth equal to 12. 192 ला आपण 16 ने डिवाइड केलं तर आपल्याला 12 मिळेल. Therefore breadth equal to 12 centimeter. Now in the rectangle, we know each angle of rectangle is right angle. Therefore by Pythagoras theorem, diagonal square equal to length square plus breadth square. Formula length is 16 square plus 12 square. 16 square 256, 12 square 144. The addition is 400. Taking square root, याचं स्क्वेअर रूट म्हणजे डायगोनल आणि 400 चं स्क्वेअर रूट 20. Therefore the answer is diagonal of rectangle is 20 centimeter. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 आहे, फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर. साइडही काढायचा आहे आणि पेरिमीटर सुद्धा काढायचा आहे. तिथे जो ट्रायंगल दिलेला आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. whose height is root of 3 centimeter. Height of an equilateral triangle equal to root 3 centimeter as given आहे. But we know height of an equilateral triangle equal to root 3 upon 2 into side. फॉर्म्युला आहे हा. इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट काढण्याचा फॉर्म्युला आहे. हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू रूट 3/2 into साइड. याचा अर्थ बोथ आर सेम. हे सुद्धा हाईट आहे, ही सुद्धा हाईट आहे. therefore रूट 3/2 into साइड इक्वल टू रूट ऑफ 3. रूट ऑफ 3 खाली जाईल, 2 हा वर जाईल. therefore साइड इक्वल टू रूट 3 into 2 डिवाइड बाय रूट 3. रूट ऑफ 3 cancel. साइड इक्वल टू 2 centimeter. And perimeter. Perimeter means length of border. त्याला पेरिमीटर म्हणतात. In a equilateral triangle, all sides are congruent. Therefore, the perimeter of an equilateral triangle equal to 3 into side means 3 into 2. हे झालं 6 सेंटीमीटर. फायनल आन्सर लिहून टाकायचं. साइड ऑफ an equilateral triangle equal to 2 centimeter and perimeter equal to 6 centimeter. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. मग त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7 घ्या. काय दिलेलं आहे की इन अ ट्रायंगल ABC, आपला ट्रायंगल ABC इज an equilateral triangle. Find the edge on side BC. BC या साइड वर आहे such that PC equal to 1/3 of BC. If AB equal to 6 centimeter,
फाइंड ए पी. तर आपण फिगर काढली. ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये फिगर दिलेली नाही आहे, तर आपण फिगर काढलेली आहे. ट्रायंगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. लेट पी इज ऑन साइड बी सी. टी पॉइंट घेतलं. आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे की एम इज परपेंडिक्युलर टू बी सी. या टाईपचं कन्स्ट्रक्शन आहे आपलं. बघा, ट्रायंगल ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे त्याच्या तिन्ही साईड ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. अँड ईच अँगल इज ऑफ 60 डिग्री. त्याचा प्रत्येक अँगल 60 आहे आणि ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. देयरफॉर एबी इक्वल टू बीसी इक्वल टू एसी इक्वल टू दिलेला आहे. त्याची साईड दिली होती. साईड एबी ही 6 सेंटीमीटर दिलेली आहे, त्यामुळे या तिन्ही साईडची लेंथ ही 6 सेंटीमीटर राहील. and angle A equal to angle B equal to angle C equal to 60 degree. Now आपला ड्रा सेग AM perpendicular to side BC, म्हणजे हा 90 चा अँगल आहे. नाउ इन ट्रायंगल MAC हा ट्रायंगल आहे MAC. तर या ट्रायंगल मध्ये हा 60 चा जो आहे हा 90 आहे, म्हणजे उरलेला जो अँगल आहे हा नक्कीच 30 चा होईल. कसं काढलं पहा. इन ट्रायंगल एमएसी अँगल एम प्लस अँगल एमएसी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी आहे की तिन्ही ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगलची ॲडिशन ही 180 राहते. लिहिलं 180. याचे मेजरमेंट 90. आता काढायचं आहे. याचे मेजरमेंट 60 180. या दोघांची ॲडिशन 150. ती शिफ्ट करून टाकली या बाजूला. देयरफॉर अँगल एमएसी इक्वल टू 180 मायनस 150 इक्वल टू 30 डिग्री. तर इथे जो हा अँगल तयार झालेला आहे हा 30 चा आहे, हा 60 चा आहे आणि हा 90 चा आहे. देयरफॉर ट्रायंगल एमएसी इज 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Therefore, by 30, 60, 90 degree triangle theorem, opposite side of hypotenuse is root 3/2 times of hypotenuse. याला लिहिता येईल आपल्याला opposite side of 60 degree angle असं लिहिता येईल. रूट 3/2 AM इक्वल टू रूट 3/2 इंटू AC. बट AC इक्वल टू 6 टाकलं इथं 6. इथे भाग जातो. 2 ने भाग जाईल. 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. राहिलं कोणतं 3√3 सेंटीमीटर. इट इज लेंथ ऑफ AM. Now MC is the side of opposite sides of 30 degree angle. Opposite side of 30 degree angle असं टाकता येईल आपल्याला. Therefore 1/2 इंटू AC म्हणजे 6, म्हणजे इथे राहिलं 3 सेंटीमीटर. नाउ PC इक्वल टू 1/3 ऑफ BC इज अ गिवन. लिहिलं आपण. बट BC इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 टाकलं इथे. 3 1 3 3 2 6 म्हणजे 6/3 म्हणजे 2. देयरफॉर PC इक्वल टू 2 सेंटीमीटर. नाउ या 3 पॉइंटचा विचार करा तुम्ही. MPC कोलिनियर पॉइंट. P लाईज बिटवीन M and C म्हणजे MPC. देयरफॉर
MP प्लस PC इक्वल टू MC. तर हा प्रकार असतो इथे. Here MP but PC is 2 and MC is 3. या 2 ला शिफ्ट करून टाकलं. 3 minus 2 म्हणजेच 1 सेंटीमीटर. Now in a triangle AMP या ट्रायंगल मध्ये angle M is a 90 degree angle, therefore it is a right angle triangle. Therefore by using a Pythagoras theorem, hypotenuse square, here hypotenuse is AP square equal to AM square plus MP square. AP square equal to AM square plus MP square, but AM is 3 root of 3 and MP is 1, therefore 3 root of 3 square plus 1 square. 3 root of 3 square means 3 square and into root of 3 square. 3 square means not 3 square. 3 square is 9. 3 square is 9 and root of 3 square means into 3 plus 1. 9 into 3 27. 27 plus 1 means 28, taking square root. We get AP square. 28 is not a perfect square number, therefore we write it in the radical sign, म्हणजे square root of 28. But the factor of 28 is, one of the factor is a perfect square means 4. 4 into 7 means 28. The square root of 4 is 2. 2 root of 7. Therefore AP equal to 2 root of 7. हे त्याचं आन्सर आहे. Now example number 11. In a triangle ABC, ABC या ट्रायंगल मध्ये अँगल BAC इक्वल टू 90 डिग्री. seg BL and seg CM are median, then prove that 4BL square plus CM square equal to 5BC square हे आपल्याला दाखवायचे आहे. From given figure, in a triangle BAL, angle A is 90 degree, therefore it is a right angle triangle. By Pythagoras theorem, BL square equal to AB square plus AL square. It is equation number 1. Now in triangle CAM, angle A is 90 degree, therefore by Pythagoras theorem, CM square equal to AC square plus AM square. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करून टाका, कारण इथे जे आहे हे ॲडिशन झालेले आहे. त्याचा अंदाज बांधून इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 हे यांची ॲडिशन जर आपण केली तर आपल्याला काय मिळेल? ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर plus AC square plus AM square. Equation number 3. Now BL is median, therefore L is midpoint of AC. Midpoint आहे त्यामुळे AL equal to CL equal to half of AC. त्यापैकी फक्त आपण एवढाच भाग घेऊ, means AL equal to half of AC. Similarly, CM is the median, means M is midpoint. Midpoint असल्यामुळे AM equal to half of AB. Therefore, equation number 3 implies that, म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 3 आता कसं लिहिता येईल? AL च्या जागेवर हाफ ऑफ AC ठेवायचं आहे
आणि AM च्या जागेवर हाफ ऑफ AB ठेवायचा आहे. तेव्हा आता BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर. AL means half of AC square plus AC square and AM means half of AB square. Half of AC square means 1 by 2 square means 1 by 4 AC square म्हणजे that AC square equal by 4 and here half of AB square means AB square divided by 4. Now we multiply throughout equation by 4. Multiplying by 4 we get 4 into left hand side 4 BL square plus CM square. 4 ने इथे मल्टिप्लाय करा 4 AB स्क्वेअर. इथलं 4 कॅन्सल झालं म्हणजे AC स्क्वेअर. इथे 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 4 AC स्क्वेअर. इथलं 4 कॅन्सल झालं म्हणजे AB स्क्वेअर. Therefore 4 plus 1 means 5 AB square and here 5 AC square. Now take 5 as a common. AB square plus AC square. Now in triangle ABC, the angle A is 90 degree. Therefore by Pythagoras theorem, AC square plus AB square plus AC square equal to BC square. Now AB square plus BC square replaced by AB square plus AC square replaced by BC square. Therefore equation number 4 implies that 4BL square plus CM square equal to 5BC square. तर या प्रकारे आपण प्रूव्ह केलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पिरियडला बघू.